जेव्हा आम्हाला खरंच असं वाटत होतं की आम्ही एकमेकांच्या प्रेमात आहोत. आणि मला म्हणायचं होतं की आम्ही 10 मे वगैरे नको. आज बघायला गेलो तर आज 10 एप्रिल 2026ला आमचा साखरपुडा झाला आहे. आणि एक्झॅक्टली 11 इयर्स ॲगो मी याला मेसेज केलेला आणि यांनी रिप्लाय नव्हता केला. ओके स्टार्ट करतो ना तू. हां मी स्टार्ट करू का कॅमेऱ्यात का आम्हीच बोलतोय असं दाखवायचं. आमची ओळख 11वीतच झाली, जास्त करून 12वीत झाली. ते जेणेकरून जी की IPL मुळे, कारण की ती CSK फॅन आहे आणि ऑफकोर्स मी MI फॅन आहे. सो त्या भांडणातून मैत्री कधी झाली आहे मला कळलंच नाही. आणि ते मैत्री स्वरूपातनं एवढं घट्ट होत गेलं, एवढं एकमेकांपासून म्हणू शकतो की मैत्री असून सुद्धा एकमेकांपासून दिवस जात नव्हता बोलल्याशिवाय. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे, न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. डोळ्यात या रोज तुला जपायचे रे आता. मला एकच म्हणायचंय, तुला असं नाही वाटत आपण एकमेकांच्या प्रेमात आहोत? हो. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. एकटी मी दिन रात तरीही तू भोवती, हातात नाही हात तरीही तू सोबती. मन बेभान बेभान होई, मग प्रीतीला उधाण येई. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. सुगंध वाऱ्यावर आज माझ्या घरी अवतरली, लाडाची नवसाची गौराई माझी अनहसली, मोहरली फुलली कळी मोगऱ्याची. याला जऱ्या गालावरी विरघळला चांदवा, अन नजरेतून तू बोलता न बोलता कळला अर्थ नवा. आली घरी गिरिनंदिनी लावू पंचारती, या गौराईला पाना फुलांनी सजवूया गाऊया आरती. चम चम चांदणी चंचल दामिनी, लख लख तेजाची ज्योत तू मनी. सजली रंगली या वेडावली आज स्वप्ना परी.
गौरी बहाज माझी बदसली मोहरली खुलली काही मोगऱ्याची सो पुढच्या वर्षीपासून आम्ही आमची एंगेजमेंट या डेटला अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करू. सो सोबत फ्रेंडशिप डे पण करू जेणेकरून मला 2 गिफ्ट भेटतील. टेन्शन समजलं? हेच ते